गुड मॉर्निंग. आजची सकाळी सुरुवात आमची अतिशय सुंदर झाली होती. समोर ग्रीनरी, कोवळं धुकं आणि बोचणारी थंडी. का? कारण आम्ही गेलो होतो फॅमिली ट्रिपला. कुठे ते पुढे सांगतेच, पण आम्ही रिसॉर्टला पोचल्या आई बाबा मस्त कॅरम एन्जॉय करत बसले होते. त्यानंतर थोडा आराम केला आणि संध्याकाळी सगळे छान असं रेडी होऊन गेलो होतो बीचवर पोचल्या आत्रे आणि आद्याला सगळ्या राईड्सवरती बसायचं होतं. तिकडे गेल्यानंतर सगळेजण आपापले फॅमिली फोटोज व्हिडिओ शूट करत होतं. बीचवर इतका अंधार होता. कोणी लाईट्स पकडतंय, कोणी शूट करतंय, तर कोणी एकामेकांना सजेस्ट करते, तू असं पोजेस दे, तू असं व्हिडिओ कर. आणि हे सगळं करण्यामध्ये आई बाबा थोडीच मागे राहणार आहेत. त्यांनी पण आपला स्वतःचा एक व्हिडिओ करून घेतला. खरं तर आई बाबा खूप वर्षानंतर या सगळ्या गोष्टी एन्जॉय करत होते. कारण आम्ही पहिल्यांदा फॅमिली ट्रिपवरती आलो होतो. पहिल्यांदा असं का म्हणते आहे, कारण माझ्या बाबांच्या मते फॅमिली ट्रिप ही फक्त गावीच करता येते. माझे बाबा दरवेळेला आम्हाला कन्व्हिन्स करून गावी घेऊन जातात. 2 दिवस राहा, खा, प्या, एन्जॉय करा, झाली फॅमिली ट्रिप. पण यावेळेस आम्ही त्यांना कन्व्हिन्स करून घेऊन आलो होतो श्रीवर्धनला. हो, आम्ही आलो होतो श्रीवर्धनला. वेगवेगळ्या ठिकाणी फिरणं, तिथलं जेवण टेस्ट करणं, तिथली वेगवेगळी ठिकाणं फिरणं आणि हे सगळं आपल्या फॅमिलीसोबत एन्जॉय करणं म्हणजेच फॅमिली ट्रिप असते. हे माझ्या बाबांनी यावेळेस खरंच अनुभवलं होतं. त्यानंतर नेक्स्ट मॉर्निंग सगळे छान असं रेडी होऊन फोटोज काढून व्हिडिओज घेऊन आम्ही निघालो होतो हरिहरेश्वर मंदिर बघायला. तिकडे पोचल्यानंतरसुद्धा आम्ही एक फॅमिली फोटो घेतला. कारण या सगळ्या मेमरीज आयुष्यभर पुरणाऱ्या असतात. एका व्हिडिओमध्ये हे सगळं दाखवणं थोडं डिफिकल्ट आहे, म्हणून याचा सेकंड पार्टसुद्धा येणार आहे. तोही तुम्ही नक्की बघा. आणि आजपुरतं इतकंच. आय होप तुमचा हे दिवस छान गेला असेल. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.